नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे. तर कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर अंडरटेकन कंपनी आहे. रिक्रुटमेंट नोटिफिकेशन फॉर द अपॉइंटमेंट ऑफ द व्हेरियस प्लांट्स युनिट माइंड्स ऑफ सेल यांची 22/2/2024 रोजी ही ॲड इथे निघालेली आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल अ महाराष्ट्र सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस अ महारत्न सेंट्रल पब्लिक enterprises and leading steel maker of the nation have 5 integrated plants, 3 special steel plants and centralized units and mines at different location across the India. So locations इथे दिलेले आहेत, कुठे कुठे सेल इंडिया ही काम करत आहे. त्याचबरोबर पोस्ट इथे दिलेले आहेत. पोस्ट अँड डिसिप्लिन मेट्रोलॉजी आहे, त्याचे पदं इथं दिलेली आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, सिव्हिल आहे, केमिकल आहे, सिरॅमिक आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर अँड IT यासाठी सुद्धा पदे आहेत. ड्राफ्ट्समॅन आहे. तर या पदांचं आयडेंटिफाईड सुटेबल PWD कॅटेगरीसुद्धा इथं आहे. त्याचबरोबर रिझर्वेशन ऑफ अ एज रिलॅक्सेशन, तर हे 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे OBC नॉन क्रिमिलियर या कॅन्डिडेटला, आणि 5 वर्षाचं SC STच्या कॅन्डिडेटला एजमध्ये रिलॅक्सेशन असणार आहे. सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण इथे लक्षात घेऊयात. एज लिमिट 18 ते 28 हे ट्रेनिंग मेट्रोलॉजी आहे. ट्रेनिंग इलेक्ट्रॉनिक्स 18 ते 28. 18 ते 28 हे प्रत्येक पोस्टसाठीचं एज इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आहे. मॅट्रिक्युलेशन विथ 3 इयर्स फुल टाईम डिप्लोमा इन मेट्रोलॉजी एनर्जी फ्रॉम गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा मॅट्रिक्युलेशन विथ 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. तर ट्रेनी मेकॅनिकलसाठी डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये असणं गरजेचं आहे. ट्रेनी इन्स्ट्रुमेंटेशनसाठी डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन अँड ऑटोमेशन यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन हे 50% OBC EWS आणि 40% SC STच्या कॅन्डिडेटसाठी आहे. ITसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मोड ऑफ सिलेक्शन प्रोसेस ही CBT टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे 100 मार्क्सची. टाईप ऑफ क्वेश्चन्स इन 2 सेगमेंट्समध्ये असणार आहे. 50 ऑन डोमेन नॉलेज अँड 50 ऑन ॲप्टिट्यूड टेस्ट. तर CBT टेस्ट कंडक्ट केली जाईल. मिनिमम क्वालिफिकेशन CBTचं 50% असणार आहे. 40% SC ST कॅन्डिडेटसाठी असेल. एकाच 3ची निगेटिव्ह मार्किंगसुद्धा इथं. एकाच 3 कॅन्डिडेट्स हे शॉर्टलिस्ट केले जातील मेरिट लिस्टसाठी. तर डिटेल माहिती या PDF मध्ये तुम्ही रीड करू शकतात. फिजिकल स्टँडर्डसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. हाईट 155 असणं गरजेचं आहे. 45 किलो वेट असणं गरजेचं आहे. चेस्ट 75 ते 79 असणं गरजेचं आहे. फिमेलसाठी 143 आणि 35 किलो वजन असणं गरजेचं आहे. व्हिज्युअल पॅरामीटर्ससुद्धा दिलेले आहेत. हिअरिंग पॅरामीटर्ससुद्धा दिलेले आहेत. ॲप्लिकेशन फीज जी आहे 500 रुपये ही OBC नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी आणि 200 रुपये SC ST PWD कॅन्डिडेटसाठी असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी वेबसाईट आहे www.selcareers.com. या वेबसाईटला जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहात, किंवा
www.cell.co.in या वेबसाईटला सुद्धा तुम्ही चेक करून इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकणार आहात। बाकी डिटेल्स या तुम्हाला वेबसाईटमध्ये दिल्या जातील। ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात। तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकतात। इम्पॉर्टंट डेट्स लक्षात घ्या, 26/2/2024 ते 18/3/2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। 18 मार्च ही लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची। सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।